133व्या जयंती निमित्ताने भव्य असा भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तरी मी आनंद शिंदे जे महाराष्ट्राचे पार्श्वगायक आहेत त्यांना विनंती करतो की भीमगीताच्या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात करावी अशी विनंती करतो। परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज या ठिकाणी मज पामरास आपली सेवा करण्याची सुसंधी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजक प्रबुद्ध भारत ग्रुप, आनंद चंदन शिवे, नगरसेवक यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी आपली सेवा करण्याची सुसंधी मिळाली त्याबद्दल त्यांच्या नेतेगणांचं, पदाधिकाऱ्यांचं, सर्वांचं आणि आपण या ठिकाणी लवकरात लवकर जमा झाल्यामुळे आपल्या सर्वांचा आभार मानू। कार्यक्रमाला शिरस्त्याप्रमाणे सुरुवात करत आहे।
बलरावजी उमप म्हणतात। अंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको मिला ना सुराग कहीं। अरे चांद पर भी दाग है पर वो भीमराव पर दाग नहीं। चांद पर भी दाग है पर वो भीमराव पर दाग नहीं। हमारे अजीज दोस्त नगर सेवक आनंद चंदन सिंह इनके जानिब ये शेर है, तो मुझे चाहूंगा जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं। जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं। अरे जिसने आकाश छू लिया उसे किसी दायरे की जरूरत नहीं। जाओ जाकर कह दो तुम उन मौका परस्तों से जिसे भीम मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं। जिसे भीम मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं। घर घर में अपने दीप जलाना चाहिए। घर घर में अपने दीप जलाना चाहिए। भाई बहनों को साथ मिलाना चाहिए। जो है परेशान उसे हिम्मत दिलाना चाहिए। भीम गौतम के मूर्ति को झूले में झुलाना चाहिए। और इस तरह हर साल जयंती को मनाना चाहिए। और इस तरह हर साल जयंती को मनाना चाहिए। महीनों में महीना अप्रैल का महीना है। महीनों में महीना अप्रैल का महीना है। नगीनों में नगीना कोहिनूर नगीना है। कोहिनूर का तो मोल हो सकता है बाजार में। अरे जिसका कोई मोल नहीं मेरा भीम वो नगीना है। जिसका कोई मोल नहीं मेरा भीम वो नगीना है। सूबेदार राम जी का रत्नजित दौदावा। सूबेदार राम जी का रत्नजित दौदावा। डोळे भर भरून किती किती का पाहावा। डोळे भर भरून किती किती का पाहावं। दुर्मिळ घाव लागा जणू मोती शिंपल्यात। दुर्मिळ घाव लागा जणू मोती शिंपल्यात। जुलबी जुला भीमाई अंगाई गीत गात। जो बाळा जो जो रे जो। जो बाळा जो जो रे जो।
सगळ्यांनी शब्दाकडे लक्ष द्या. मी वडाच्या फांदीवर कडुलिंबाला उगवताना पाहिले. आहे बहिणींना नंबर विनंती आहे, तुम्हाला पुढे चान्स दिलाय तर नीट वाणी गाणं ऐका, नाही तर पुढल्या वर्षी लय अजून लांब खुर्च्या लागेल. महिला मंडळ मागं ठेवा म्हणे. बघता तर गप्ती बसा, मागून येताना गडबड करता. बसून घ्या, बसून घ्या. मी वडाच्या फांदीवर कडुलिंबाला उगवताना पाहिले. दुसऱ्या फांदीवर भरघोस उंबर पिकताना पाहिले. पण पिंपळ नावाच्या बोधी वृक्षाला इथे स्वाभिमानाने जगताना पाहिले. पिंपळ नावाच्या बोधी वृक्षाला इथे स्वाभिमानाने जगताना पाहिले. असं का म्हणत आहे? कारण त्या चंदनाच्या झाडासारखा कधी त्याच्यावर पहारा नाही बर का. चंदन शिवे साहेब, त्या पिंपळ नावाच्या बोधी वृक्षावर त्या चंदनाच्या झाडासारखा कधी त्याच्यावर पहारा नाही. त्या चिंचबोर आंब्यासारखा दगड धोंड्याचा मारा नाही. त्या दाडामाडाच्या झाडासारखा उंचपणाचा तोरा नाही. आणि पिंपळ नावाच्या बौद्ध वृक्षावर बांडगुळांना थारा नाही, बांडगुळांना थारा नाही. पिंपळ नावाच्या बोधी वृक्षावर बांडगुळांना थारा नाही. योग्य नहीं रहेगा रहीम राम, हर तरफ फूटने लगे हैं बम. शांति आएगी सबके काम, यही है गौतम का पैगाम. शांति आएगी सबके काम, यही है गौतम का पैगाम. माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचं फेमस गीत आहे. जे गाणं, या गाण्याचे शब्द लक्ष्मण सोनताटे उर्फ भीमदूत, ज्यांना बाबासाहेबांनी भीमदूत अशी पदवी दिली, ते लक्ष्मण सोनताटे यांनी हे लिहिलेलं गाणं, माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गाणं, या गाण्याला त्यांचा आवाज लाभलेलं गाणं. आणि माझं भाग्य आहे की या गाण्याची चाल मी स्वतः लावली, याचं संगीतबद्ध मी स्वतः केलेलं आहे. सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडीत लेणे होते. त्या कलेच्या कणसात भरलेले काच मोत्याचे दाणे होते. बंद्या रुपयावाणी खणखण वाजणारे राणे होते. अन कोकिळा ही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते. अन कोकिळा ही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका शीतल बनसोडे यांच्या वतीनं फुलगुच्छ आलेला आहे. धन्यवाद. बोधी वृक्षाने कथन केले ते चरित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चरित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर चित्र गौतमाचे.
यांचे चिरंजीव यांच्या वतीनं जीवन संदीप शिंदे यांच्या वतीनं 500 रुपये आले त्या गाण्याबद्दल का किती घोर तपश्चाती किती घोर तपश्चाती देहाचे वारुळ झाले घोर तपश्चाती देहाचे वारुळ झाले तबला वाढव तबला देहाचे वारुळ झाले बुद्ध गया अजंताजी बुद्ध गया अजंताजी साक्षात वेरुळ आले
ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे. त्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, त्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता. शिवबाची तलवार चमकली नसती तर या भारतात हा महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता. या भारताचा महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गणेश चंद्रकांत पुजारी साहेब यांच्या वतीनं सप्रेमेट 500 रुपये आले. 2000 आजे येथे गाजले.
आहे गडावर, एक त्यारा आहे गडावर. बस 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 बस. तुम्ही तर बसून नाही घेत. एक त्यारा आहे गडावर, एक त्यारा आहे गडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्यारा आहे गडावर, एक त्यारा आहे गडावर, एक चौदार तळ्यावर.
एक प्यारा है गणावर, एक प्यारा है गणावर, एक तवदार तळ्यावर। कागज पर बाबा साहब लिख दिया। भीम शंभर नंबरी नगरसेवक आयोजक आमचे दादा आनंदराव चंदनशिवे यांच्या वतीनं 1000 रुपये
इथं ऍडव्हर्टाईजला हे गाणं दाखवलं. त्यांच्या वतीनं 2000 रुपये आले. कारण आणि बंधूनो, सोलापूरमध्ये आणण्याची आनंद शिंदे आणि पार्टीला हिंमत जर कोण करत असेल तर आनंद चंदन शिवे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब साधीचं. माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब साधीचं. माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब साधीचं. बंधुनो, विचार करा. लोकतंत्र में कभी जीत तो कभी हार है. ये लोकतंत्र में आनंदराव नवीन शेर है. बंसी भैया काळे म्हणतात, लोकतंत्र में कभी जीत तो कभी हार है. कायदे में रहकर चलना कारोबार है. ना ये गांधी की ना ये मोदी की सरकार है. देश का संविधान कहता है ये भारत सरकार है, ये भारत सरकार है. माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब साधीचं. माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब साधीचं. भीम 100 नंबरी सोन महूच्या माती. भीम 100 नंबरी सोन महूच्या माती. भीम 100 नंबरी सोन महूच्या माती. भीम 100 नंबरी. सोन महूच्या माती. आठवता इतिहास येई वाहित बोलकी. आठवत आहे इतिहास ही बाईच बोलती. आठवत आहे इतिहास ही बाईच बोलती. येई वाहित बोलकी नाही हालकी फुलकी. बाईच बोलती नाही हालती फुलती. बाईच बोलती नाही हालती फुलती. आम्ही मानत पण सोनिया तारकी. अभिमानाचा मानस सोनिया सारखी. अभिमानाचा मानस सोनिया सारखी. म्हणून सोनिया तारकी माणूस किलाच पारखी. सोनिया सारखी माणूसिलाय पारखी. सोनिया सारखी माणूसिलाय पारखी. तुकी रडान गावकी गावकी न मारकी. गावकी न मारकी होती आमुची मालकी. गावकीन मालकी होती आमुची मालकी. गावकीन मालकी होती आमुची मालकी. पिढ्या पिढ्यात दुकान नव्हतं एकल्या रात्री. पिढ्या पिढ्याचं दुकान नव्हतं एकल्या रात्री. पिढ्या पिढ्याचं दुकान नव्हतं एकल्या रात्री. पिढ्या पिढ्यात दुकान नव्हतं एकल्या रात्रीचं. नव्हतं एकल्या रात्रीचं. टाकी रोगाच्या साथीचं. सोन महूच्या मातीचं. 100 नंबरी. सोन महूच्या मातीचं. आहा. सोन महूच्या मातीचं. बंधूच्या वतीनं कपडेमेट 500 रुपये आले. बंधूनो, एक मुंबईच्या भाषेमध्ये म्हणजे जी गुंड लोकांची भाषा आहे त्या भाषेमध्ये एक शेर आहे. नवीनच आहे. ऐका बरं का, नवीन शेर आहे. जुल्मो सितम का डर हमको दिखाने का नहीं. जुल्मो सितम का डर हमको दिखाने का नहीं. प्रणय सतलत को ज्यादा ज्ञान पिलाने का नहीं. मनुवादी चमचों को ये ऐलान है मेरा. ये भीमनगर है बेटा, यहाँ होशियारी दिखाने का नहीं. भीम 100 नंबरी सोन महूच्या
जमलेल्या तरुणाईचा आणि आनंद चंदन शिवे खरादार लो जमलेल्या तरुणाईचा. कारण अन्याय अत्याचाराविरुद्ध दयाच्या मनात धगधगती आग आहे. बहुजन हितासाठी दयाच्या तन्मनधनाचा त्याग आहे. समाजासाठी समाजाच्या सुखदुःखात नित्य दयाचा सहभाग आहे. आणि आनंद चंदन शिवे खरा भीमाचा भाग आहे. आणि आनंद चंदन शिवे खरा भीमाचा वाघ आहे. मोहाला कधी फसलाच नाही. मोहाला कधी फसलाच नाही. धोकेबाज मनी कधी ठसलाच नाही. लाख शोधून पाहिलं पण आनंद शिंदे आनंद चंदन शिवे यांच्यासारखा धडाडीचा कार्यकर्ता अजून तरी दिसलाच नाही. चंदन शिवे यांच्या सारखा धडाडीचा कार्यकर्ता कोणी दिसलाच नाही. गणेश चंद्रकांत पुजारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने 1000 रुपयाला का कार्यकर्ते नेहमी जे कार्यकर्ते नेहमी जे समाजा हवे कार्यकर्ते नेहमी जे कार्यकर्ते नेहमी जे समाजा हवे नगरसेवक आनंद चंदन शिवे नगरसेवक आनंद चंदन शिवे कार्यकर्ते नेहमी जे समाजा हवे करती नेहमी जे समाजा हवे. अरे नगरसेवक आनंद चंदन शिवे आनंद चंदन शिवे यांच्या या गाण्याबद्दल सप्रेम भेट 1000 रुपयाला बंधूंच्या वतीनं. अरे नगरसेवक आनंद चंदन शिवे जुगार मुनी बंधने जाती धर्माची मोठ बांधती पहा एकीची. अचानक कसली ती मोठेपणाची शोभली उपाधी कार्य सम्राटाची. मग सळसळते रक्त अरे सळसळते रक्त सळसळते रक्त हिमाचे नवे नगरसेवक आनंद चंदन शिवे
मोलाचा सल्ला, नेहमीच देती मोलाचा सल्ला. हाताच्या कंगणाला आरसा कशाला, हाताच्या कंगणाला आरसा कशाला. अरे मग तुम्हीच विचारा या बुधवार पेठेला, तुम्हीच विचाराया बुधवार पेठेला. चळवळ चालवू रे, चळवळ चालवू रे, अरे चळवळ चालवू रे त्यांच्या सवे. नगरसेवक आनंद चंदन शिवे. जपण्या गोडच्या अनमोल आठवणी, गोडच्या अनमोल आठवणी. बघू तुम्ही पण सांगितलं ना, बोला ना मला. जपण्या गोडच्या अनमोल आठवणी, गोडच्या अनमोल आठवणी. निर्माण केली प्रेरणा भूमी, निर्माण जाऊ दे केली पहिले. प्रेरणाभूमी. अति भीमाच्या पावन ठिकाणी, अति भीमाच्या पावन ठिकाणी. म्हणती रे बुद्धं शरणं गच्छामि. म्हणती रे बुद्धं शरणं गच्छामि. योगेश रणदिवे, उमेश रणदिवे यांच्या वतीनं 500 रुपयाचं. कारण जपण्या गोडच्या अनमोल आठवणी, जपण्या गोडच्या अनमोल आठवणी. निर्माण केली प्रेरणा भूमी, निर्माण केली प्रेरणाभूमी. अति भीमाच्या पावन ठिकाणी. अति भीमाच्या पावन ठिकाणी. म्हणती रे बुद्धं शरणं गच्छामि. म्हणती रे बुद्धं शरणं गच्छामि. आदरा निरोध, आदरा निरोध, आदरा निरोध तिथे शीश नमवावे. आदरा निरोध तिथे बंशी भैया ताळी म्हणतात. आदरा निरोध तिथे शीश नमावे. नगरसेवक आनंद चंदन शिवे. कार्यकर्ती नेहमी जे समाज हवे, कार्यकर्ती नेहमी जे समाज हवे. नगरसेवक आनंद चंदन शिवे. मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती. आनंदराव, रवि जी लक्ष्य द्या. मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती. करो सोने के 100 टुकड़े लेकिन कीमत कम नहीं होती. पकाई हुई माँ की हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती. पकाए हुए माँ के हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती. दिया 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 सब कोई कहे, पर बाती कहे न को. दिया दिया
कवी विनायक थोरात त्यांचे चिरंजीव दिवंगत अशोक थोरात म्हणतात, गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई, गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई, अन लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई, अन लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई. जगी नाही कोठे अशी नवलाई, जगी नाही कोठे अशी नवलाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई. कोळशाची पाटी तिच्या डोईवरती, हॅलो, कोळशाची पाटी तिच्या डोईवरती, अरे तिचे हात सोन्याचे पण शेणात भरती. आम्हासाठी झाली भीम पेनाची शाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई. बाप भोगावता आमचा तुफान वारा, तिच्या लेकरांचा, तिच्या पदराचा लेकरांना सहारा, तिच्या जीर्ण पदराची छाया गरजराई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई. मुके दुःख तिचे ना कधी बोलले, दिखाव्यासाठी हाती कधी तोलले, मोठे पण सूर्या ही तिचीच कमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई. आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आणि तिच्यामुळे फूल पण आम्हा काट्याला. कसे फेडू पांग कसे होऊ उतराई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई. एक नवीन शेर है, ये हकीकत है, ये हकीकत है, कोई भरम नहीं है, प्रणय के जिंदगी में कोई गम नहीं है, ये सच है कि माँ रमा तेरा दूध नहीं पिया मैंने, लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है. लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है. नांदन नांदन गाण्यासाठी का नंदन नंदन लोटा टाक त्याच्यात टाक उडू नको चल डिस्टर्ब होते ते नंदन 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 होत रामाच नांद हिमाच्या संसारी जसं की पुरं
₹500 ले या गाण्याबद्दल. कारण होती कष्टात जीवन से आज तन मन बेचता है, कोई कपस तो कोई चमन बेचता है, कोई भीम गौतम की तस्वीर बेचता है, कोई दिन दलितों की तकदीर बेचता है, कोई तो शनिदास ईमान बेचता है और कोई तो स्वार्थ में जीने का सामान बेचता है और कोई तो स्वार्थ में. नगर सेवक आनंद चंदन शिवे यांच्या वतीनं 1000 रुपयाला पार्ट्या बरे धन्यवाद. अरे हमारे समाज का बस ऐसा ही होता है, हमारे समाज का बस ऐसा ही होता है, पहले खोता है और बाद में रोता है. मोरा बनाते हैं ये लोग हमें और ये बंदर नाचता है और माल मदारी खाता है. ये बंदर नाचता है और माल मदारी खाता है. रोशनी की तलाश करता हूँ, प्रताप सिंह बोगड़े कहते हैं, रोशनी की तलाश करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ, लीडरों के इन घने जंगलों में मैं प्यारे हिंदी की तलाश करता हूँ. लीडरों के न भाला न पर्ची न खाओ पाई दे,
तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. रक्तामधला भीमराव पाहिजे. कधीच मिळालं नसतं. कारण गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है. गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है. शिवा ने छत्रपति शिवा को बचाया है. तिलक ने स्वराज के हक को बचाया है. लेकिन मेरे भीम के संविधान ने इस देश को बचाया है. आनंद चंदन शिवे नगरसेवक व प्रबुद्ध भारत ग्रुप यांनी मतबाबरात आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वांचा आभार मानून माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करत आहे. वेळेअभावी कार्यक्रम संपत आहे.